कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर मधली घटना आहे। दोन गटामध्ये या ठिकाणी वाद झाला होता। फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून दोन गट आपापसात भिडले होते। भारत तरुण मंडळ प्रणित राजे बागस्वार फुटबॉल क्लबच्या 31व्या वर्धापन दिनाच्या मिरवणुकीमध्ये या वादाला सुरुवात झाली होती। सिद्धार्थनगर भागात काही काळ यामुळे तणावाची परिस्थिती होती। या घटनेत 5 पोलिसांसह 8 जण जखमी झाल्याचंही कळतंय, तर काही गाड्यांची सुद्धा तोडफोड करण्यात आली होती। सध्या या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे आणि परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। 500 ते 1000 लोकांचा माप दगडफेक वगैरे करत जाळपोळ करत आतमध्ये घुसलेले होते। दंगा करून आमच्या लेडीज वगैरे होत्या, त्यांना शिवीगाळी करून असे सगळे जा लागल्याने इथून आम्हाला जवळजवळ नाही म्हटलं तर 1000 मीटर वरती त्यांचे दगड येत होते। हे दगडाचं लागलेलं आहे बघा। हे अशा रीतीनं आम्हाला इथं मारहाण रात्री जाळपोळ केलेली आहे। त्यांचा आता काही तात्विक कारणामुळे कार्यक्रम होता इथं। आम्ही पोलीस प्रशासनाला लक्ष्मीपुरी डिव्हिजनला आम्ही पत्र दिलं होतं की हा कार्यक्रम असा येण्या जाणाऱ्या वाटेमध्ये त्यांनी हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे, ते साधारणतः काढावं किंवा त्यांना सूचना देऊन 1 तास कार्यक्रम करून त्यांनी पूर्ण घ्यावा। पण त्यांना न करता ते स्ट्रक्चर काढल्यामुळे त्यांना राग निर्माण झाला आणि त्या रागातून यांनी इथं कार्यक्रम सेलिब्रेट केला त्यांचा। त्यानंतर त्यांनी त्या तत्वातून त्यांनी दगडफेक केली। अशा प्रकारे कमानीवरती दगडफेक झेंडा वगैरे त्यांनी पाडून पूर्ण समाजाला अचानकपणे त्यांनी हल्ला केल्यामुळे सर्व लोक भयभीत झाल्यामुळे का नाही अनेक गाड्यांची तोडफोड करत त्यांनी सिद्धार्थनगरमध्ये घुसलीत। ह्या अशा प्रकारे इथं दगड पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता। स्थिती हाताळण्यात आलेली आहे। परिसरमध्ये पूर्णपणे शांतता आहे। कालच स्थिती अंडर कंट्रोल होती आणि शांतता होती। आज पण सगळ्यांना आवाहन करतो की अफवाच्या बळी पडू नये। पूर्णपणे शांतता आहे। स्थिती रात्रीच अंडर कंट्रोलमध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची तपास चालू आहे। सर साधारण दाखल झालेला आहे आणि काय अटक वेगवेगळे एक गुन्हा दाखल आहे। त्यांच्यामध्ये 30-35 लोकांचे नाव आहे आणि 100-200 लोकांवरती आणखी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान कोल्हापुरात नेमकं काय घडलं आपण सविस्तर जाणून घेऊयात। कोल्हापुरातील राजे बागस्वार फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून दोन गटांमध्ये वाद झाला। भारत तरुण मंडळ पुरस्कृत राजे बागस्वार फुटबॉल क्लबच्या 31व्या वर्धापन दिनी हा वाद झाला। सिद्धार्थनगरमधील घटनेत 5 पोलिसांसह 8 जणही जखमी झालेत। एका मंडळानं वर्धापन दिनाचा फलक लावला आणि साऊंड सिस्टीम उभारून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी साऊंड सिस्टीमचं साहित्य ताब्यात घेतलं। संध्याकाळी वर्धापन दिनाची पुन्हा तयारी सुरू झाली आणि त्याच वेळी नव्यानं 3 फलक उभारण्यात आले। रात्री 9 वाजता साऊंड सिस्टीम लावून फटाक्यांची आतषबाजी सुद्धा झाली। त्यानंतर रात्री 9:30 वाजता 2 गट एकमेकांसमोर येऊन दगडफेकीला सुरुवात झाली। वाहनांची सुद्धा तोडफोड झाली आणि जाळपोळही करण्यात आली। माल वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टेम्पोसह 10हून अधिक कार आणि दुचाकी वाहनांची यावेळी तोडफोड करण्यात आली। तर आपण पाहतोय कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गट आपापसात भिडले होते। रात्री 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान दगडफेक करण्यात आली। त्याचीच ही दृश्य सध्या आपण पाहतोय। फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावरून आणि फलक लावण्यावरून हा वाद निर्माण झाला होता। हे फलक सुद्धा फाडण्यात आले।